ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. संत मोतीराम महाराज की जय. गुरुदेव मूर्ती महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. बोलू नका. थोडं बोलायचे का? बोल जरा. राजा राम 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 सीता राम 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 बोला. राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. कोणाला भकादिनाचा मंगल परम पुण्यवान मान भगवान भावी पूजा करणं देवा म्हणजे पुढगाव. रामायण चालू आहे, भजन चालू आहे, एकादशी दिवशी अन्नदान चालू आहे, परमार्थ चालू आहे. करून येते ही जी करा. माणसं भजन अन्नदान करा ही करतो विनंती आहे. शुक्रामुळे यावं लागतोय. नुकताने म्हणून वहिनी आणलं आलो आपल्या शिबिराला. नियम कसा आहे? जिथं गावात तिथं हनुमान बरोबर आहे का? हनुमान तिथं हा रामायण. महाराष्ट्राच्या मंदिरात रामायण लावलं. हे गाव काही वेळेस ते नैतिक कर्तव्य. रामायण चाललंच पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. रामायण राम राजाने रामायण लावा एक, रामायण ऐका दोन, राम राम म्हणा तीन, रामासारखं वागा आणि राम व्हा. मनुष्य जन्माला आपला भाग्यवान आहात. माणसं तीन गोष्टी लक्षात ठेवा. हे जमा करणे काम वाढवावे. तुम्हाला देवाने वाचन काय भजन करते अशी बोलत नाही, कुत्रे बोलत नाही. माणसानं आपण देवाचं नाव घेऊन लोकांनी घ्यायला हवं. कविता वर्तार्थ पुण्यकडे मोहिता दोघे नरका जाते. आपली पुण्य तरी एक काळ घ्या म्हणा. मला येणाऱ्यांना तेच कस करू. कांड सोडून देऊ. सोडून दिले कांड. परमार्थाला अडकायला की देव त्याला शिकमा भेटत नाही. जे परमार्थाचा आवडी आलेले माणसं असतात ना, त्याच्यात फक्त पंढरपूरचे गोपाळपुरा एकदा तिथं बसवलं ते जाऊ. तुका म्हणे सत्य कर्म हवावे. रामायण चालू तिथं बंद करायचं नाही. आडपाय आणायचं लक्षात ठेवा. ते मुसलमान लोक मोठ्या नमाज पडा म्हणते. आमचे लोक म्हणते दौड पुढे लावणं वाईट टाइम आहे. वाईट आम्ही तो मरून जाऊ. अगो देवाला विसरू नका. देवाच्या कामाला अडथळा करू नका. 2027 ला तुमच्या फार वाईट टाइम येणार आहे. तुम्हाला देव सांभाळील देवाच्या कामाला. बोल नका तिकडे. पाठीमागे कोण बोलायचे त्यांनी बोलू नका. रामायण चालू आहे. रामकृष्ण आहे. रामायण चालू आहे. तुम्हाला धन्यवाद आहे. विशेष धन्यवाद आमच्या लक्ष्मीराव नारायणराव मंडळी. गावाच्या रामायण नाही. शरीरात पुराण, गावाचं रामायण. शरीरातला पुराण गेला की शरीराचं नाव बदल. काय नाव झालं? मड झालं. या वेळेला चांगला रामायण. हे धन्यवाद. आमच्या मागे राहण्याचं जसं की पोर पाहिजे भाऊ. आम्ही किती दिवस होती खूप दिवस आपली तळमळ परमार्थ घडावा लोकांचं कल्याण होण्याकरता. म्हणून देवाच्या कार्याला अडथळा घालायचा नाही. ज्या गावात रामायण नाही ते गाव नसेल वाटा. त्या गावचे माणसं भूत, त्या गावच्या बाया भूतनी, त्या गावचे लेकरं भूताचे पिले.
गावात रामायण वाचना सांगणार असून रामाला येत नाही फक्त शक्तीला येते ते फक्त सेवावत भाऊ आणि ज्याच्या कागाल गावात रामायण नसते ते शक्ती सांगत बरोबर ठरते होताच्या माहिती संस्कार भाऊ ज्याच्या गावात रामायण नाही ते काय थोडेसे म्हणजे आपल्या गावात असत आपल्या गावात रामाचा बघ रामांचं पाहिजे असा महत्वाचा भाग आहे लक्ष्मण शक्ती सगळ्या ग्रंथाचं माय रामायण आहे रामाचं सगळं लक्ष्मण शक्ती किती बोध आहे लक्ष्मणला शक्ती लागली घालून घेतली होय बाबरा हाणून घेतली का लागली लागले हात नाही देवने बरोबर अहो शक्ती लागणं म्हणजे देव लक्ष बघतो रामाने कपट केलं राम मेला धर्म झाला मन झाले सचिंत गेला माझा राम गेला राम शक्ती पाहत आढळला शक्ती लागल्या शक्ती लागणं म्हणजे देवाला लक्ष बघलं झालं आपल्याला जन्म लागलाय बाईच्या पोटात भजन केलं खाली पडले कवा मला त्या शक्ती लागल्या शक्ती ऐकून आपलं लक्ष बघून नाव ठेवा तर देव तुमचं लक्ष ठेवेल हा महत्वाचा भाग आहे आता विशेष झाला काय सज्जनाचं लक्ष संत कुणाला म्हणावं त्याला जगत बरोबर दिसतं हे समस्त श्री वासुदेव पुत्र दिसलं तरी देव बाई दिसली देव गडी दिसलं तरी देव मुख्य लक्ष त्याच्यामुळे लक्ष ठेवा कपट कसल्या प्रकारचं नाही ते सगळं जगत बरोबर दिसतंय असे महात्मे असतात पुढे खरोणी विषयाचा प्रमानंद पावतो रामकृष्ण मात्र विनंती ऐकावं जरा पाऊस घेऊ देऊ नका फुकटवरच्या शिक्षा नियमच आहे पावसाला शिक्षा ऐकावच्या फुकटवर शिवून तुला चांगली एवढीच वय ऐकली तर तुझ्या जन्माचं कल्याण व्हायला खरी शक्ती सांगा एक सांगत तेव्हा हे थोडक्या सांगत जुनोन या काम पण त्या माणसाला काम नसला पाहिजे पण त्या माणसाला राग नसला पाहिजे दमन इंद्रियाचे द्वंद्व एकही इंद्रियात सगळे इंद्रिय ताब्यात एका इंद्रियाला वाईट वळण नाही आणि कणवली विषयाचे कंद विषयाचा त्याग केला विषय गोष्टांचा नारायण विषयासारखे प्रमाणानंद पावले आता तुम्ही राम भक्त थोडे अभ्यास अशी शिकवई येऊ ना म्हणत परमानंद पावले अशी शिकवई कोणी जमते का ही वय झाली जनवनिया काम क्रोध रमणी वेळाचे द्वंद्व कणवणी विषयाचे कंद परमानंद पावले अशी एक वय अगर परमानंद पावले आठवते का ऐका स्मरणी नाही द्वंद्व बाधा स्मरणी नाशे सकळाला दुनिया द्वंद्वाच्या कल्ला बरोबर का पाठ ठेवा असं माणसाला केलं काम करून जिंकायचे इंद्रिय ताब्यात म्हणलं की ताब्यात तुला सोयीच ना हेल्मेट आवडत असते आता माझी तर शिकवून बोलत आहे आम्ही व्हिडिओ आणि 1 रुपया लाख रुपये प्रमाण झाला जरा आणि माणसाचा जन्म मोला चालणार मेल्यानंतर राम देवा मोतीराम महाराज की तुमच्या देव नव्हते पण द्या माणसं तरी घडतंय आपले माणसं वया जाऊन परमार्थ करावा ही कळकळीची विनंती आहे पुढे दर्शन ध्येय ध्यातानी ध्यान ज्ञातानी ध्यान अवघे ज्ञान भासत खरा महात्मा आहे सगळे देव दिसत त्याला जे ध्यान नाही आता आपल्या नजर कशी नाही आपल्याला बाईच्या जागी बाई दिसते गड्या जागी गडी शिवीच्या जागी बाई शिवीच्या जागी
शेळी दिसते पण संताला काय दिसते? संत काय बघते? या उपाधी माझी मुक्त चैतन्य असे सर्व ते तत्वज्ञ संत शरीराकडे बघत नाही, त्याच्या आत्मेकडे बघते. आणि मी संत काही असो त्याचा आत्मसात काय हे सज्जनाचे लक्षण मुक्तते का विदेशन सांगो त्याची चिन्ह सावधान हो धारा. जगाच्या कल्याणाकरता शक्ती केली. आता संतांचा विषय संपला. विद्वेष पैशाचा लोभी माणूस त्याचं उरलं नाही का? हे सज्जन द्रव्यलाभे जे जातासी सदा नोळखे तयासी अणुमात्र निवचनासी मने सर्वस्वेसी दास तुझा. महाराज धनवान माणूस असला त्याच्या पुढे पुढे करायचा, पाया पडायचा, त्याचा दोन पैशाचा काही लाभ व्हावा का? असा धनाचा रूप पहिला होता रूप पाहता रोचेरी, आता आपण बदलून गेलाय रुपये पाहतात. देखे धनवंत विमारे समजणे त्यासी आचादरे विराजते जे कोणी कसरे स्वयदातारे परिसवी. हो कोणी सावकार आहेत, कोणी धनवान आहेत लोक. ते आलेल्या त्याच्या पाया पडणं पो करतात. आणि एखादा महाराज गावाला आला आमची जेव्हा सोय होईल तुमच्या इथं दात नसेल त्याशिवाय त्याला बोलायचंच नाही. अशी धनवताची स्थिती आहे. देव मने भगवंताची कोण सत्ता सिद्ध ईश्वर दत्त भोगासता सांडोण धरणी तपासता अभस अभाग्यता केवळी पहा. म्हणतोय काय कमाल आहे, काय भगवंताची सत्ता आहे. माणसाचा जन्म दिलाय, तुला सत्याशिवाय परमार्थ करा वाई देव झाली आहे. लोक येणे आगागी लोक भजन करणारे, परमार्थ करणारे काय केलं म्हणजे त्याने आता विषयचा भोग भोगला पाहिजे. पुढे विदेशनाचा जो नर त्याचे ऐसा विचार आता कामातूर जाणार संक्षेपांगार सांगेन. माणसाला धनाचा रोग नसावा, एक मुला संपला. दुसरा मुद्दा नकार माणसाचं काम ताब्यात पाहिजे. रामाचं सहान आहे, एक बाणी एक गोष्टी एक पत्नी. आपली बायको सोडली की सगळ्या माया गाडी दिसल्या पाहिजेत माणसाला. त्याचं नाव तर मारतंय आचरणात माणूस स्वीकारला पाहिजे. आता त्या कामातुराचा विषय चालला काय का? स्त्री कामजाचे चित्ती माय बहिणीचे ओळखती स्त्री रूप झाली वृत्ती जग देखती स्त्री रूप. कामातुरा न भयम त्याला गडी दिसलं तरी बाई दिसायची, कोणी दिसलं तरी बाई दिसायची. बाय श्रीलंपट असणार का? आणि असा श्रेण माणूस लक्षात ठेवा. परिस्थितीचा विलास करायचा आणि परमार्थ करायचा म्हणजे ना ते उमवाने नरका जाणे चुकेना बळवाचा. बापा भावासी सांगता गोष्टी माय बहिणीची विकल्प पोटी इतरांची काय गोष्टी सकळ सृष्टी माझारी. एखादी मुलगी बापाला बोलू लागले गमत आहे. एखादी बहीण भावाला बोलू लागली तर त्याला शंका याचे नातानी घालून गेला. हो त्याला साध्याचा नाही विश्वास. असले माणसं महाराज मूर्ख ते स्त्रीशिवाय भरती स्त्री रूप झाले. बाईचं ध्यान सारखं हनुमान साधुरत्नागाध साधुरत्ने द्वैत बोध ते निराक्षांचे कपट भेद साधुत्वे शुद्ध नमोहाला. हनुमान साधुरत्नागाध आहे. त्याच्या
हे देव दिसलाय. अजून महत्वाचा मुद्दा आहे काय बरोबर पाणी पिणं शांत कर गुरु करणार आमचे गुरु माळपुरा महाराष्ट्रात तितका कष्ट महाराज होणे शक्य आहे. 14 कीर्तन 2 तासात करायचे रात्री भजन दिवसाही भजन हो आणि गुरु करण्यात महत्वाचं आणि महाराज एवढे माळपुऱ्या हुशार असून काळी कपटी राक्षस महाराजाला तर ते कळाला नाही. तुम्हाला काय करते तुमच्या डोक्यात काय बसलं की महाराज कोणता मोठा जे नोटा जास्त घेते महाराज मोठा खरे का खोटं बोलत वाचा दिव्याश्रम मनोरम दे कोणी महोत्तम नमन करिता पलंगम अतिश्रेष्ठ सप्रेम हरी रंगे कामामुळे हो तुला येण्याचं आहे संत वेगळे ते सुदर्शन घ्या म्हणून सतत देवदर्शन आहे. येरो स्वकार्याती कुशला दे कोणी मुळांगुळ घातले लोटांगण प्रबळ चरण कमळ वंदना काय नाही बंदेला महाराज माळ कसे त्याला सोडत चढकी होते हो जाणवं कसं चालय म्हणजे थोड्याचे माळ घातलेली येतात माळच्या पाय पण आले त्याला लगेच माळच्या पाया डोकं ठेवलं कुणाला वाटलं किती नम्र महाराज आहे. बैसो घातले वावरासन अनिले चरण क्षाळना जीवन अद्यापाद्याती संपादन पूजा विधान मांडले महाराज काय दाखवणार मस्त सगळं टाकलं हे शिशोंडे पाणी नाही की माणसाला फळ आला त्याला काय करतात याद कर स्वतः त्याला जे बरं काम करते एक दिवस तिथं ठेवायचा आणि जवळ मारायचा कशा करता अर्ध राजा करता नम्र होणी अत्यंत चरण सुरावया धावत आणि फळमुळे समस्या कपिसी अतिथ्य मांडले लगेच पाय धुवायला पाणी आणलं पाय धुतले लगेच गोड गोड फळ आले महाराज एवढा फळ पळते उभा संत लोक जाऊ दे एवढा फळ खा आराम करा. स्वामी अंगीकारावे फळ मूळ प्राशन करावे शीतळ जळ मार्गी नदीची बहोळ श्वेत कमळ सर्वांगी महाराज तुले लावून आला काय तुझ्या अंगाला घाम सुटलाय आता तिला तरी काढा फळ खा थंड पाणी प्या आराम करा. दिसतोसी जैसा रामदूत वानर तनुग्रहीत कोण कार्यात्वरी गकुमिये देणे केले. काय लिहिणार तुम्ही रामाचे भक्त आहेत का वाढणाऱ्याचं शरीर दिसायलंय आता इतक्या रामाईतवर कसे नाला सांगा. म्हणाल तुम्ही काय जानसी मज भेटी झाली बहुत ऋषीशी त्याने सांगितले वार्तेसी ऐक तुझा पासी सांगेन काळीमेरावला काय सांगितलं काळीमेरावला काय सांगितलं ऐकूया कथेसी वर्णावर रघुनंदन रामायण सांग सुरज सांगायला कथा तिने त्या किती पुढे कपिनाथ हो मला सांगितलं मला किती जवळ आहे याची ऋषीची भेट ऋषी खाताचं त्याने का तुला असं देता ऋषी भेट त्याने कधी सांगते आता ते सांगतो बोले ऐक राम लक्ष्मण बंधू दोघे पितृवचनसी निगती वेगे क्रमोनिया मही सांगे वना वेगे पयाले कारण मी बाल काढायला गेलाच नव्हता अयोध्या काढायला गेला होता राम लक्ष्मण दोघ जण भाऊ आणि ते काय करावं लक्ष ठेवा अरण्यामध्ये निघाले
त्यांचा पुरुषार्थाचे धोत परिसता तो कपिनाथ आवडी उठली बहुत अनुचारित परिसावया गडबड बोलावे रामाचं नाव रामानं काढलं की प्रश्न नाही म्हणतात आता म्हणे रामाचं ते ऐकायचंय म्हणून मास्टर अरे हिंदू काळात पुढचा देवाचे सूत्र वाचून बघा राम गैवले नवरत्न तास पडला मास्टर तुला काय देऊ दिली असे तत्वता अखंड रोज रामाने ऐकला अखंड सगळे राम कथा रामवादी सुनीता उपयुक्त चित्तानाच आहे रात्र दिवस रामाचं वर्णन करा मग त्याला फार आवडलं मग त्या निवांत असले रामाने उकळले स्वयंवरी भंगिरे हर कोदंड रावणाचे झाले काळे तोंड झाडले भार्गवाचे बळवंड येश प्रचंड घेतले अशा काळातून बाल काढण्यात आला हो हो काय झालं मला स्वयंवरी भंगिले हर कोदंड रावणाचे काळे तोंड झाडले भार्गवाचे बळवंड येस प्रचंड घेतले शहरामध्ये माझं दृश्य बोललं परशुरामाचा पराभव केला सीते सहित दोघे जण वना निघाले मारुणी राक्षसाला रोन वाळी जान मारिला का पर्वताला गेले लगेच सीता काढा गेला वळले मार्ग राज सुग्रीवाने वानर सैन्य पैसे केले ते वानर तनूज देखिले म्हणून पुसले उत्तर वानरच शिरे तुम्हाला सगळे वानर रामाचे भक्त झाले म्हणून तुम्हाला विचारलं स्वागता स्वगात समास करावे मग तरी ते कशी अधिकार तरी ते कुदत सांगो महाराज तुम्ही भक्त चांगले हो मला सलाम करा मला अनुग्रह करा माझं कल्याण करा सदा निवांत काही चिंता करू नका श्रीरामाची कथा गाता समुखे ऐकता उल्हास झाला कपिनाथा ते कोणी सादरता वानरी काय केले अरे रामायण माणसाला एवढंच आहे आणि हे रामायण वाचूला सांगणार काट करणार देवतेचं कल्याण करणारे अडचणू नका आमचे रामायण चालू आहे कालच आमची शेती झाली बाबा आता श्रीरामाचा जडस्थानी रावण कपट रूप घेऊनी शून्याश्रमने कोणी श्राम पत्नी चोरिली हो समुद्राचा समुद्र घेतला होता मग त्यामुळे रामचंद्र गुरु पंचवटीला असताना रावणाने कपडे गोष्टीचा चोरली ते सीतेच्या धामण्यापाशी श्रीरामन गेले देशी मार्गे आडवे होता राक्षसाशी श्रीरामे त्यासी मारिले गेले रस्त्यावर राक्षस त्याचा काटा काटा वाळीने पिडून सुग्रीवासी हरले स्त्री आणि राजासी रामे मारुणी त्याची सुग्रीवासी स्थापिले सुग्रीव राजा महावीर सकळ वानरांचे भार झाले रामाचे किंकर बुद्धोपकार होनी दोघा पडल्या ते संख्ये समुद्रेशा बांधल्या ते कर्ण लागता एक लंका समूह येते झाले युद्ध झाले घोरांतर रावण प्रधानादी कुमार मारले सैन्य सुधार मारले समग्र एक दुःख कवळला रावण घेऊन
शक्ती आपण हृदय स्वामित्राचे लक्ष्मण शक्ती दारुण हवी तरी कोण तुला सांगणार आहे? काळणी मी मारुत्र्या मारुत्र्या काळणी मी कैसे काही म्हणू नका भेटीत काही आलं. मारुत्र्या काळणी मी मारुती सांगणार मारुत्र्या सांगायचं मारुती सांगणार थोडं लक्ष द्या. शक्ती भेटून हृदयासी निघालो निघोनी गेली भूमीसी आधी विकळता स्वामित्राची पडल्या क्षिती मी सृष्टीत रावणाला प्रपोज केलं, शक्ती वाढली, शक्तीला लक्ष मूर्छित पडला. वासवया समुद्र सौमित्रासी नेनो देवालो सदिशी सूर्यने पावलयासी मदत्वरेसी जाणे असे काय लगेच बोलला आराम करा बरं का जेवण करा जाणवत काही हो तेवढा मात्र म्हणजे मला वेळ नाही बाबा औषधी बनवण्याच्या दुसऱ्या जात नाही गेलं तर लक्ष्मण मारणार आहे महाराज बनवून गेले हा सांगितले सकळ वृत्तांत तू तपस्तेचे अति विख्यात जाणोनी माझे मनोगत शीघ्र कार्यात साधावा महाराज तुम्ही मला चांगला सत्कार केला हे सगळं पण माझी इच्छा आहे का मला तसं वेळे परवानगी द्या. विलंब न करावा सर्वथा औषधी सांगाव्या समस्ता भास्कर दया नयता मग तत्वता जाणे असे काय बोला पुष्कळ टाइम काही चिंता करू नका झोप करा आराम करा तुम्हाला उत्तर जेवण घेऊन देतो मला आपल्या तसं काही नाही मला इथे वेळच नाही मला सत्कार जायचे परवानगी द्या. तव दर्शने मुनिवरा सुखान कोटी मदत पिंद्रा स्वरूपासी पावनेरा निरोप सत्वरा मुल द्यावा महाराज वगैरे करू नका बसायचं पाणी प्या फळ का आराम करा हो तेवढा मात्र म्हणजे महाराज तुमच्या दर्शनानं माझं पवित्र झालं दर्शनानं माझं कल्याण झालं पण तुम्ही काय करा आता मला चटकन परवानगी द्या जाऊ द्या बरं. सेविता सज्जन ग्रहीचे उदक अंतर पुनीत होय देख प्राप्त होय दरी अन्नाधिक ब्रह्म सुख देख पावे तो पाणी मिळत तरी करल्या अन्न मिळत तर त्याला ब्रह्मसुखाची प्राप्ती होते. संत श्रेष्ठी त्यांची सेवा चांगली आहे. सज्जनाचे घरीचे अन्न घ्यावे बळेची मागो नाही तरी आपण जीवन तरी मागावे संतांच्या घरचं पाणी तेव्हा मागून अन्न खावं त्याच्या जन्माचं कल्याण होतंय. आली आई प्रमातिक सज्जनानंद नकोती देख हे घडले गा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करीती संत जगाचा प्रसाद हो गोपालीला आपण देवाली मिळाला नाही. शिवराज मिळवराम बरेच वाद्य सूचक आहेत उकडगावची गावकरी म्हणजे तुम्हाला धन्यवाद. शेतीची पट्टी केली बाजार केला आणि माणसाचे बाबराव पूर्ण चांगले त्यांनी भजले पाठवते दान धर्म पाठवते नाही तर माणसं सोन्यासारखी पिवळी वा चटकार काय सगळ्यांना आहे उघड वगैरे मंडळी किती वर्षापासून हे मंडपाला गेला बरायला पडून जाईल की हो का पाडून नऊ बांधायचे बांधा काय गरजे नारायण तुमच्या गावामध्ये लोकांनी घर बांधले ते पट्या करून कशाचे त्यांना पैसे तयार आहे सगळं तयार आहे. एवढं घर बांधून मंदिराचं काय काम नाही होत नाही. चांगलं काम करून घ्या ही कळकळीत विनंती आहे. सगळ्यांची पळणी बरोबर नारायण महाराज महाराज दीड महिन्यापासून मला बरी विश्रांत केली सत्य लावणं सत्य करणं 31 सत्य झाले आणि तुमच्या सगळं अकरा शक्तीवर आहे म्हणजे शक्ती प्रयत्न करतो सारखा आईच्या मात्राने काम वाढवावे ना माणसं आयुष्य संपार आहे. आता गावातल्या माणसं किती घातलं बरोबर गावातल्या माणसं किती गावातल्या माणसं किती एक म्हणलं आता इथे आले इतकेच माणसं ते गावात
आणि सती गमन का कुत्रे मांगलो मला गळ भजन करण देवा कुंडली मंदिर हरी बोल श्रीज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय महावीर महाराज की गुजरात महाराज